नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल बघा या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पहा, नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरत मुनी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणता घटक बघा महत्त्वपूर्ण घटक असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्त्वपूर्ण असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वनस्पतीच्या वाढीसाठी बघा नायट्रोजन हा घटक खूप महत्त्वपूर्ण असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलं. लोकसंख्येने भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा, सर्वांनी सांगायचंय सिक्कीम बघा हे राज्य भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय. राज्यपालांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? राज्यपालांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रपती बघा यांना राज्यपालांची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांना असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय. भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, सर्वांनी सांगायचंय भारताचा महान्यायवादी बघा यांच्याशी संबंधीचं कलम म्हणजे कलम 76 आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक खालीलपैकी कोणाला ओळखतात? भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? दादासाहेब फाळके बघा यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. जीएसटी मधलं यस म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? जीएसटी मधलं बघा यस म्हणजे सेवा. बघा, जीएसटी गुड अँड सर्व्हिस टॅक्स. यस म्हणजे काय? सर्व्हिस म्हणजे सेवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे. लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्रामधले बेटे आहेत. मागील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? अरबी समुद्रामध्ये आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? सर्वांनी सांगायचं बघा. कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक बघा या सर्वांसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत बघा पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 पहा काय विचारलाय. रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? रायगड जिल्ह्यामध्ये बघा श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. श्रीवर्धन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारला. ईस्ट इंडिया असोसिएशन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनची बघा स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा, सागर जलाची क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? सर्वांनी सांगायचं आहे, सागर जलाची क्षारता किती टक्के असते? तर 35% पहा सागर जलाची क्षारता असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता असेल? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं? चहाच्या मळ्यासाठी कोणती मृदा उपयुक्त असते? बघा, भारतामध्ये सर्वाधिक चहाचं उत्पादन आसाम राज्यामध्ये होते. तर आसाम राज्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा असेल? चहाच्या मळ्यासाठी प्रामुख्याने पर्वतीय मृदा या प्रकारची बघा या ठिकाणी मृदा उपयुक्त असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गावामध्ये ग्रामसभेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? गावातील ग्रामसभेमध्ये विचारले, ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतात? सोपा प्रश्न आहे बघा. सरपंच हे गावातील ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतात, सरपंच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचे असते? जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचे असते? तर जिल्हाधिकारी यांचे असते. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलं? साबरमती हा प्रकल्प विचारलाय, खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? साबरमती हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 19 पहा काय विचारलंय? पानिपत या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पानिपत ही कादंबरी कोणाची कादंबरी होती? सर्वांनी सांगायचे बघा, पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, आता सर्वांनी सांगायचे, कोणी चुकायचं नाही. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? तर या ठिकाणी बघा, मेघदूत सागर जलाशय असं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या वर्षी बघा पारित झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? मांजरा नदी, उल्हास नदी, बिंदुसरा नदी, तापी. खंडाळा सह्याद्री पर्वत बघा या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा, सर्वांनी सांगायचे, सोपा प्रश्न आहे. वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? याचे योग्य उत्तर काय असेल? वाई ते महाबळेश्वर बघा यांच्या दरम्यान पसरणी हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलं? दादर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? दादर ते सावंतवाडी यांच्या तुतारी एक्सप्रेस, राजा राणी एक्सप्रेस बघा. दादर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान तुतारी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी धावते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे? नाशिक या ठिकाणी आहे. या विद्यापीठाची स्थापना सन 1998 बघा या वर्षी झाली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा. तुतीकोरीन बघा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे. कोणत्या राज्यामधलं बंदर असेल? सर्वांनी सांगायचे, तुतीकोरीन बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मौदा काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या 7 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? ज्या ठिकाणी बघा 100% आदिवासी लोकसंख्या जिल्हा कोणता असेल? सर्वांनी सांगायचे बघा, नंदुरबार हा जिल्हा 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे. नंदुरबार जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, बंगालची फाळणी विचारली कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बघा, सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती. बंगालची फाळणी केव्हा झाली होती? सन 1905 ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. तर सन 1911 मध्ये जॉर्ज पंचम यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी पर्यायापैकी विसंगत पर्याय ओळखा. दमनगंगा, सूर्या, वैतरणा, कृष्णा. या ठिकाणी 4 नद्या आहेत. हे बघा, या ठिकाणी कृष्णा नदी, या ठिकाणी बघा दमनगंगा नदी असेल, सूर्या नदी असेल, वैतरणा असेल, या ठिकाणी कोकणामधल्या नद्या आहेत. तर कृष्णा नदी या ठिकाणी कोकणामधली नदी नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपीची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बीजेपीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सन 1980 बघा, या वर्षी बीजेपीची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुजरातमधील बघा खेडा हा सत्याग्रह कोणत्या वर्षी? खेडा सत्याग्रह बघा सर्वांनी सांगायचं आहे. चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाला होता? सन 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला होता. या ठिकाणी खेडा सत्याग्रह विचारले. गुजरातमधील खेडा सत्याग्रह बघा सन 1918 या वर्षी खेडा सत्याग्रह झाला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मिहान. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. मिहान हा औद्योगिक प्रकल्प बघा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सर्वांचं आलं का पहा. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावरचं महत्त्वपूर्ण शहर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारा. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा, पारा या मूलद्रव्याची कोणती असेल? बघा या ठिकाणी एयू बघा कोणाची आहे? एयू बघा या ठिकाणी सोने या मूलद्रव्याची संज्ञा आहे. एजी बघा चांदीची आहे. बघा या ठिकाणी एच या ठिकाणी पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, औद्योगिक परिषद. औद्योगिक परिषद या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा सर्वांनी सांगायचे, औद्योगिक परिषद बघा या संस्थेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, विवेक सिंधू. विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मुकुंदराज यांनी पहा विवेक सिंधू हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन ओपिनियन. इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोण चालवत होते? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधीजी चालवत होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय निवडणूक आयोग. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. भारतीय निवडणूक आयोग यांची बघा स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोग कलम 324 आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहा मुंबई कामगार संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलंय, राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोणत्या ठिकाणी झाले? बघा सर्वांनी सांगायचं आहे, राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोणत्या ठिकाणी झाले? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे राजकोट. राजर्षी शाहू महाराजांचे बघा उच्च शिक्षण राजकोट या ठिकाणी झाले. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. स्वतंत्र मतदारसंघ बघा यांची मागणी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आटाकामा. आटाकामाचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आटाकामाचं वाळवंट कुठं आहे? बघा चिली. आता आटाकामाचं खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा आटाकामाचं वाळवंट कुठं आहे? चिली देशामध्ये आहे. चिली ते कुठं आहे? दक्षिण अमेरिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय, चौधरी चरण सिंग हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चौधरी चरण सिंग हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक चालक बघा सर्वांसाठी बघा लागणारी महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करू शकता.